मंडळी नमस्कार. जे थंबनेल पाहिलेलं आहे ते अगदी योग्य आहे. या वीकमध्ये कदाचित नाही तर 100% जे आहे ती संग्रामभाऊ चौघुले हे बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेणार आहेत. त्याचं कारण असं आहे, की बऱ्याच वेळेस काय होतं, की सूरज चव्हाण हा त्याच्या ताकदीने गेम खेळायला पाहतो, पण अरबाज आणि अरबाज 2 ज्याला वैभव आपण म्हणतो, त्याच्या ताकदीमुळे तो बिचारा एवढं खेळू शकत नाही. सध्या तरी तो एकटाच खेळतोय आणि त्याच्यासोबत कोणी खेळतही नाही. कारण बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे, की त्याला गेमच कळत नाही. आणि दुसरीकडे डी-पी दादा त्याच्या सपोर्टमध्ये उतरायला जातो, पण सध्या तरी तो आणखी त्याच्यामुळे थोडासा नाराज आहे आणि त्या आधीपासूनही आपण जर या वीकमध्येच पाहिलं, तर तो एकटाच खेळतोय. तो कोणाच्या मध्येही खेळत नाही किंवा असं हेही नाही काही. आणि सध्या तरी अरबाज आणि अरबाज 2 ज्याला आपण म्हणतो वैभव, त्यांची दादागिरी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या दोघांच्या सपोर्टमध्ये आणि त्यांना भिडण्यासाठी एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे सध्या संग्राम भाऊच आहेत. संग्राम भाऊची बॉडी किंवा संग्राम भाऊची फेम किंवा संग्राम भाऊ खेळायला लागल्यानंतर किंवा संग्राम भाऊनी बिग बॉसमध्ये एंट्री घेतल्यानंतर सगळ्यात पाहण्यासारखा चेहरा होणार आहे, तो म्हणजे अरबाज, वैभव आणि निक्कीचा. कारण यांना भिडण्यासाठी संग्राम भाऊ हेच व्यक्ती योग्य आहेत. मग तुम्ही म्हणाल की संग्राम भाऊच येणार आहेत कशावरून? तर त्याचे 1-2 जे आहे ते एनालिसिस मी केलेले आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, त्यांनी रिसेंट जे Instagramला 1-2 फोटो जे आहे ते टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याचशा जणांचे कमेंट आहे की भाऊ तुझी वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे, हे आम्हाला कळून चुकलेलं आहे किंवा तू का रिव्हील करत नाहीयेस? आणि त्यांच्या एका जवळच्या मित्रानं जे आहे ते रील बनवलेली आहे की संग्राम भाऊ हे 100% सोमवारी आपल्याला जे आहे ते बिग बॉसमध्ये दिसतील. मग बऱ्याच जणांनी खाली कमेंटही केल्या होती कशावरून? त्यांना तो एवढं कॉन्फिडन्सपणे म्हणतोय की फक्त तुम्ही सॅटर्डेला टीव्ही समोर बसा आणि बघा संग्राम भाऊ तुम्हाला दिसतील. आणि सध्या अरबाजची आणि वैभवची दादागिरी किंवा त्या दोघांचा वाढलेला ओव्हर कॉन्फिडन्स बघून सध्या तरी संग्राम भाऊच त्यांच्यासाठी योग्य आहेत असं आपल्याला दिसतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता महाराष्ट्रासमोर पुन्हा प्रश्न उभा राहणार आहे की सपोर्ट नेमकं करावा कुणाला किंवा बिग बॉसची ट्रॉफी नेमकं जिंकून कुणाला द्यावी? कारण डी-पी दादा ही आहे, सूरज चव्हाण ही आहे आणि पुन्हा जे आहे ते संग्राम भाऊही त्याच्यामध्ये येणार आहेत. तसं तर ट्रॉफी कोण आणणार हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे किंवा सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. पण संग्राम भाऊ बिग बॉसमध्ये आल्यानंतर खरा राडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. निक्कीचा आणि अरबाजचा चेहरा नंतर पाहण्यासारखा आपल्याला दिसणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं की संग्राम भाऊ येतील का? कारण मला माहिती आहे ते येणार आहेत. बऱ्याचशा ॲनालिसिस करूनच मी हा व्हिडिओ बनवतोय. बाकी बघूया सॅटर्डेची वाट की संग्राम भाऊ येतील का? आणि आल्यावर जो राडा होणार आहे तो एक्स्ट्रीम लेव्हलचा असणार आहे.